मंडळी, ताई ताई म्हणून बसमध्ये घेऊन गेला आणि केला बलात्कार. पहा काय झालं. ती बोललेला आहे, तिच्याशी गोड गोड बोलून त्याला ओळख करून घेतली तिच्याशी. आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं. तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे. तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे. तर ती म्हटली नाही, बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे. तर तो म्हटला की नाही, तिकडे लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो. आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला. तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती. तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते. आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं. ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग त्यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडला. मॅडम, एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त किती आहे? ह्या घटनेसाठी तेथील सुरक्षा रक्षक जबाबदार आहेतच, पण सोबतच पोलीसही जबाबदार आहेत. त्या भागात गांजा पिणारे, दारुडे तिथे पडून असतात. अशा लोकांना पोलीस का तंबी देत नाही? तिथे पोलीस कधी राऊंड मारताना दिसत नाही. तिथे जर पोलिसांचा बंदोबस्त असता तर ही घटना अशी घडली नसती आणि त्या नारदामाने एवढी हिंमतही केली नसती असं वाटतं. यावरती तुम्हाला काय वाटतं मंडळी? नक्की कमेंट करा.